कोल्हापूरचे अधिपती श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे महाविकास आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू असतानाच संभाजीराजेंची भूमिका काय राहणार याबद्दल अनेक तर्कवितर्क लढवले जात होते। यापूर्वी संभाजीराजे छत्रपतींनी कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत स्वराज्य असेल असं जाहीर केलं होतं। त्यामुळे लोकसभेच्या उमेदवारीवरून छत्रपती घराण्यातच धुसफूस आहे का अशी चर्चा सुरू होती। परंतु संभाजीराजे छत्रपतींनी आज पत्रकार बैठकीत आपली भूमिका मांडत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिलाय। महाराज जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर मी आणि माझे सहकारी असतील असं सांगत लोकसभा निवडणुकीत स्वराज्य पक्ष कुठेही नसेल, संपूर्णपणे लक्ष कोल्हापुरात केंद्रित असेल असं स्पष्ट केलं। लोकसभेला उतरायचं हे माझं निश्चित होतं। कोल्हापूर असेल, नाशिक असेल ही चर्चा त्यावेळी चालू होती। पण ज्यावेळी छत्रपती शाहू महाराज आमचे बाबा कोल्हापूरचे इलेक्शन लढवायचं ठरलं, लोकांची इच्छा असेल त्यांनी इच्छासुद्धा व्यक्त केल्यावर माझा प्रश्नच तिथं उद्भवत नाही। माझे वडील मोठे महाराज हे माझ्यासाठी सर्वस्व आहेत आणि म्हणून मी आमच्या सगळ्या सहकार्यांना सुद्धा सांगितलेलं आहे, मी जर इलेक्शन लढवली असते, मी 100% दिले असते, तर महाराजांच्यासाठी आपण 1000% कष्ट करायला पाहिजे। महाराज एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा अनुभव हा निश्चितपणाने कोल्हापूरला एक वेगळी दिशा दाखवणार याबद्दल काय शंका नाही। स्वराज्याची भूमिका लोकसभेत ही कुठेही राज्यात नसणार आहे। पूर्णपणे लक्ष केंद्रित आम्ही सर्वजण हे कोल्हापूरसाठी असणार आहे। आम्हाला ही कोल्हापूरची इलेक्शन महत्त्वाची आहे। एकदा महाराजांचा सगळ्या गोष्टी फायनल अँड क्लिअर झाल्या, दुसरा कुठलाही डोळ्यासमोर अँगल नाही आहे, कुठेही राज्यात जायचा आमचा संबंध नाही। ओनली डोळ्यासमोर एकच लक्ष असणार आहे, ते कोल्हापूर जिल्हा। वडील हे माझ्यासाठी सर्वस्व आहेत, त्यांच्यासाठी मी माघार घेतली असं म्हणणं सुद्धा चुकीचं होईल असं सांगत संभाजीराजेंनी शाहू महाराजांना कुणीही विरोध करणार नाही असा विश्वास व्यक्त केला। मी काय कोणा दुसऱ्यांसाठी मागवलो नाही आहे, माझ्या वडिलांसाठी मागं येणं हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे। महाराजांच्यासाठी मी काय करू शकतो ह्याच्यावर विचार करायला पाहिजे। म्हणून माझ्यासाठी मोठे महाराज हे सर्वस्व आहेत, कोल्हापूरचे छत्रपती आहेत, ते अधिपती आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी हा शब्द वापरणंसुद्धा हे मला शोभत नाही आणि माझ्या मनात सुद्धा तसं नाही। म्हणूनच तो माझा एक फोटो जो बाहेर आला होता महाराजांचा आणि माझा, त्याचा अर्थच तो होता की मुलांचं आणि वडिलांचं प्रेम काय असते। जनरली हा पब्लिकमध्ये करायचा नसतो हा फोटो, हा घरगुती आमचा तो फोटो होता। पण मला वाटलं हा मेसेज सगळ्यांना जावा, पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना मेसेज जावा की घर किती एकसंग आहे। श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या वयाचा मुद्दा उपस्थित होत असल्याकडे संभाजीराजेंचं लक्ष वेधलं असता त्यांनी मग मोदींचं वय काय आहे असा प्रतिसवाल केला। म्हणजे हे बरं आहे, मोदींचं वय काय, मग ते कसे उभारतात, आम्हालाच लागू सगळं वय, असं कुठं काय। हां, म्हणून वय हा फॅक्टर नाही, अनुभव हा फॅक्टर आहे आणि अनुभव हा निश्चित महाराजांचा राजकीय अनुभव नसला तरी एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि ते अभ्यासू व्यक्तिमत्व निश्चितपणाने दिल्ली गाजवाल। अजूनही पैलवान आहेत ते, 500 जोर मारायचे, 1000 काहीतरी 700-750 बैठका मारायचे। हे काय नाही, एकदा ठरवलं छत्रपतींच्या ठरवलं की विषय संपला। हे काय वय कुठलं काढलं काय, त्याचा काय संबंध नाही। आणि आम्ही नाही आहोत का, आम्ही आहे ना, मी आहे, मालोजीराजे आहे। विरोधी उमेदवारांवर बोलण्यापेक्षा निवडणुकीत विकासावर बोलू असंही संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं। कालच मालोजीराजे छत्रपतींनी महाराजांनी निवडणूक लढवण्यात गैर काय असा सवाल उपस्थित केला होता। त्यानंतर आज संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केल्यामुळे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील हे स्पष्ट झालंय।